सर्वांना नमस्कार. तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि सगळ्या नोटिफिकेशन्स वेळेत मिळवा. मग आता सुट्टी संपायला थोडे दिवस बाकी होते. पद्मानं अंडी वगैरे विकून जे पैसे साठवले ते विश्वासच्या हातावर ठेवले आणि विश्वासनं तिचे हात बघितले, त्यावर आलेले फोड पाहिले आणि म्हणाला, आई तुझ्या हाताला पुन्हा भाजलं ना? मी तुला सांडशी आणून दिली होती, ती वापरत नाही का गं तू? आणि पद्मा म्हणाली, आरं मधल्या काकीनं कुत्र्याला फेकून मारली आणि सांडशी निखळली, ढिल्ली झाली आणि गरगर फिरायला लागली. दुधाचं पातेलं एकदा पकडलं मी आणि सगळं दूध सांडलं बघ माझ्याच पायावर, असं पद्मा म्हणाली. आणि विश्वासला खूप वाईट वाटलं आणि सांडशी मोडून टाकणाऱ्या त्या चुलतीचा सुद्धा राग आला आणि तो म्हणाला, ठीक आहे, पुन्हा येताना मी काहीतरी करतो, तोपर्यंत तू तुझी काळजी घे. पद्मा म्हणाली, विश्वास राहू दे माझं, या हातांना चटके सोसायची सवय आहे, पण तू तुझी काळजी घे, तू अभ्यास कर, तुला पैसे कमी पडू देऊ नको. आता त्याला पैसा जपून वापर असं सांगायची गरज नव्हती, म्हणून पद्मा ते नाहीच बोलली, कारण विश्वासला परिस्थितीची जाणीव होती. आणि पद्मा म्हणाली, विश्वास अजून 2-3 दिवस आहेत तर जातो का जत्रेला? तुला बरं वाटेल. तू गेल्या वर्षी जत्रेत गेला होता, ती जत्रा आहे बघ आता. वैशालीला घेऊन जातोस का? पुन्हा जायला मिळणार नाही तुला. आणि विश्वास म्हणाला, आई अगं ते आपलं गाव थोडीच आहे दरवर्षी जायला. गेल्या वर्षी मित्रासोबत गेलो होतो, तिथं कोण आहे आपलं तेव्हा वाट बघणारं, जे आपल्याला बोलवेल आणि आपण ओढीनं जायचं. हो, पण ती बावळट मुलगी मात्र अजून आठवते बरं का, जिनं माझ्या शर्टवर मेहंदीचा छाप उठवला आणि तो लाल डाग तसाच राहिला. पण आता त्याला कुठं माहीत होतं की तीच कोणीतरी एक मुलगी त्या गावाला त्याची आतुरतेने या जत्रेला वाट बघत होती. प्रेम आहे म्हणून नाही, तर चावण्यासाठी. मग पद्मा म्हणाली, मग विश्वास 2 दिवस आहेत अजून, तर मामाकडे तरी जाऊन ये की. लय बोलवतोय तो तुला, आजी पण सारखी आठवण काढते. आणि मामाचं गाव म्हटलं की विश्वासला आठवली ती मुक्ता, आणि नावाप्रमाणे जरा जास्तच मुक्त होती. तिच्या वागण्याला लगाम नव्हता, आईचंही वळण नव्हतं, मनाचंही वळण नव्हतं तिला. आणि विश्वास तिरस्काराने म्हणाला, नको आई, मी नाही जाणार, मी इथेच थांबेल आणि इथूनच जाईन. तरीही पद्मा म्हणाली, विश्वास अरे सख्खा मामा आहे तो तुझा, ते पण एकुलता एक, त्यानंच तुझ्या शिक्षणाला पैसे दिले, तुझ्या चुलत्याने तर हातवर केले. आपला बाप हा असला त्याचा असून पण उपयोग नाही. आपल्याला मामाशिवाय कुणाचा पाठिंबा आहे सांग बरं? मामा म्हणजे आईचं दुसरं रूप असतो. तू जा आणि त्याला भेट, त्याला बरं वाटतं, आणि मग तसाच तिकडून जा तुझ्या कॉलेजला, अशी पद्मा भावूक होऊन बोलली. आणि विश्वाससुद्धा थोडा भावूक झाला. आणि या असल्या चुलत्यांपेक्षा मामा कधी पण बरा, त्यानं पैसे दिले आपल्या शिक्षणाला अशी आई सांगते, म्हणून विश्वासला त्याच्याविषयी आदर वाटला. आणि तो म्हणाला, ठीक आहे, जातो आई, जातो मी. मग पद्मानं त्याला थोडीफार दिवाळी बांधून दिली आणि तो तिकडे गेला. आणि त्याला बघितला तशी मुक्ता पुन्हा उड्या मारायला लागली. दाजी आलं, दाजी आलं म्हणून आडवीच पळायला लागली, 4 वर्षाच्या मुलीसारखी. आणि तिला बघितली आणि विश्वासनं तोंड वाकडं केलं. आणि आता मामाची मामीची भेट घेतली. एका जागी बसलेल्या आजीला विश्वास भेटला, जेवण झालं आणि रात्री तो झोपलेला असताना मुक्ता तिथं गेली. त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून बघायला लागली, त्याच्या छातीवर हात ठेवला. तसा विश्वास दचकला आणि तिला म्हणाला, तू इथे का आलीस? तू तुझ्या जागेवर जा. आणि मुक्ता त्याला म्हणाली, आता तू माझा नवरा आहेस, मी इथं झोपू का? कुणाला काहीच कळणार नाही. तसा विश्वास दचकला, उठून बसला आणि चिडून म्हणाला, तुला वेळ लागले का? काहीही काय बोलतेस? आणि मी तुझा नवरा नाही, समजलं? मला पुन्हा असं बोलू नको. आणि मुक्ता म्हणाली, आहे, आता तूच माझा नवरा आहे, तू काही पण बोल, पण तूच माझा नवरा, कारण आत्याचं आणि माझ्या वडिलांचं ठरलंय, असं म्हणून ती विश्वासच्या जवळ गेली. आणि विश्वास काहीचा संशय घेऊन, मला काय ठरलंय त्या दोघांचं? आणि मुक्ता लाजल्यावर जरासुद्धा चांगली दिसत नव्हती. तसं तर तिला लाज नावाची चीज माहीतच नव्हती, पण तरीसुद्धा मुलगी आहे म्हणून ती थोडीशी लाजली आणि विश्वासला शिसारी आली.
आणि अंगावर पाल पडल्यासारखं झालं. आणि अशी जर मुलगी लाजली तर समोरच्या मुलानं विहिरीत जाऊन जीव द्यावा असं त्याला वाटलं. काय ते लाजणं होतं का? बाईचं लाजणं किती सुंदर असावं, ज्यावरून समोरच्याला जीव ओवाळून टाकावं असं वाटेल आणि तिनं पुन्हा पुन्हा लाजावं आणि मी बघत राहावं असं वाटावं. असं लाजणं असावं एखाद्या मुलीचं. तर ती मुलगी काळजात घर करते. पण या मुक्ताच्या लाजण्याचीच विश्वासला लाज वाटली आणि किळस येऊन तो मागं सरकला आणि तिला म्हणाला, तू लांबून बोल, जवळ येऊ नको. आणि त्या दोघांचं काय ठरलं ते मला सांग, आईचं आणि मामाचं. आता मुक्ता म्हणाली, तुला शिकायला पैसे द्यायचं आणि त्या बदल्यात तू माझ्याशी लग्न करायचं. तो मोठा साहेब होणार ना, मग मी तुझी बायको झाली तर माझा फायदा होणार असं माझं नाना म्हणजे तिचे वडील आणि आई म्हणतात. असं तिनं विश्वासला आईबापाचं ऐकलं ते सगळं सांगून टाकलं. आणि हे ऐकून विश्वासचं डोकं फिरलं आणि तो म्हणाला, काय हे असं कसं ठरवू शकतात ते? मी कुणाशी लग्न करायचं कुणाशी नाही हे मी ठरवणार. आणि अजून ते माझ्या डोक्यातसुद्धा नाही लग्नाचा विषय, तो खूप लांबचा विषय आहे. आई असं कसं करू शकते? आणि त्याला आता पद्माचा सुद्धा राग आला आणि त्यानं मुक्ताला तिथून हाकलून दिली. आणि आता सगळे झोपल्यावर रात्रीच त्यानं त्याचं साहित्य उचललं आणि तिरसट विश्वास अंधार तुडवत तुडवत विचू काट्याची चोर चिलटाची पर्वा न करता चालतच त्याच्या हॉस्टेलला निघाला. तेही कॉलेज सुरू होण्याच्या एक दिवस आधीच निघाला. आणि असं कसं काय आई वचन देऊ शकते, माझा सौदा करू शकते? मी कुणी गाय म्हैस किंवा एखादी निर्जीव वस्तू आहे का माझा सौदा करायला? मी कुणाशी लग्न करायचं हे माझं मी ठरवणार असं त्याला वाटलं. आणि तो पद्मावर रुसला. विश्वास फार हेकेखोर होता आणि तिरसटसुद्धा होता, रागीट तर त्याहून जास्त. पण याची खबर पद्माला नव्हती की तो चिडला आहे. तिला तर वाटलं तो गुन्ह्या गोविंदानं मामाकडे 2 दिवस राहून कॉलेजला गेला असेल म्हणून तीही निवांत होती. आता पुन्हा जेव्हा विश्वास घरी येईल ना तेव्हाच दोघांचं बोलणं होणार होतं आणि विश्वास तिला जाब विचारणार होता. आणि तोपर्यंत ती पुन्हा 1-1 रुपया 2-2 रुपये पैसे साठवायला लागली विश्वासला देण्यासाठी. कारण आता पोराची पैशाची गरज जास्त होती. त्याची पुस्तकं, त्याचं खाणं पिणं यावर पैसे जात होते. आपण पोटाला चिमटा घ्यायचा पण त्याला कमी पडू द्यायचं नाही. परलोकात परमुलकात त्याला काहीही कमी पडू नये असं तिला वाटायचं. मग आता सकाळ झाली आणि सकाळी उठल्यानंतर त्याचा मामा म्हणाला, हे काय विश्वास कुठं गेला? त्याचं सामानही नाही. म्हणजे विश्वास रात्रीच निघून गेला हे त्याच्या लक्षात आलं. आणि मामी म्हणाली, बघा कुठे त्याच्या नादी लागता, त्याला मुक्ता पसंतच नाही, मला माहीत होतं. त्याच्या नाकात काही मोती ओवलेत का? आणि बरं झालं व्याजाचं बोलला त्यांना, माझं ऐकलं ते बरं केलं तुम्ही. आता कशाला त्याच्या मागे लागता? त्यापेक्षा आपल्या मुक्ताला त्या व्याजाच्या पैशातनं आणि त्या मुदलीतनं मोठा हुंडा देऊया आणि विश्वासपेक्षा चांगलं आणि तो होईल त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणारा नवरा बघून माझ्या मुक्ताला तिकडं देऊया, ते पण विश्वाच्या नाकावर टिचून. माझी मुक्ता रंगानं फक्त सावळे आहे, बाकी तिच्यात काहीच कमी नाही. आणि तो गोरा गोमटा आहे म्हणून भाव खातोय का? मग तिकडंच जा म्हणावं आणि महिन्याच्या महिन्याला व्याज मागून घ्या तुमच्या बहिणीकडून असं मामी ठसक्यात म्हणाली. आणि हे ऐकून मुक्ता हातपाय आपटून रडायला लागली आणि तिच्या मोठ्या भारदस्त छातीला हिंदुळे देत होती. नाही आई नाही, मला विश्वाससोबतच लग्न करायचं, मला तोच नवरा पाहिजे असं म्हणून गोंधळ घालायला लागली. आणि विश्वास मात्र त्याची तंगसाची पिशवी घेऊन झपाझप पावलं टाकत चालला होता. रागाच्या तिरमिरीत कॉलेजला निघाला होता आणि जीव गेला तरी चालेल पण त्या मुक्तासोबत लग्न करणार नाही. मग आईचं वचन मोडलं तरी चालेल असा रागात म्हणाला. आणि त्या मुक्ताची जाफराबादी म्हशीसारखी मोठी छाती आटवली आणि विश्वास किळस येऊन डांबरीवरच थुंकला. आणि आता तो चालत निघाला होता आणि कुठेतरी एका गावात त्याला उजाडलं. पाठीमागून एक मोटरसायकलवाला निघाला होता. तो तिसरा कोळी नसून चंद्रभान होता. तो सुद्धा असाच इकडून तिकडून नेहमी बोंबलत फिरायचा, या बाईपासून त्या बाईकडे, या गावातनं त्या गावात. आणि त्यानं विश्वासला बघितलं आणि म्हणाला, ए पोरा चालत चालत कुठं निघालास? विश्वास म्हणाला, कॉलेजला निघालोय. चंद्रभान म्हणाला, मग बस गाडीवर, मी पण तिकडंच निघालोय, सोडतो तुला. चालत जायला तुला संध्याकाळ होईल, चालून चालून असा किती चालशील? 2 दिवस दुखतील पाय, चल सोडतो तुला, बस गाडीवर असं चंद्रभान त्याला दया येऊन म्हणाला. आणि विश्वास त्याच्याकडे बघून रागात म्हणाला, नाही नको, नाहीतर तुम्हीसुद्धा सौदा कराल. आता विश्वाच्या डोक्यात तेच बसलं होतं, सौदा. आणि त्यामुळे तो सगळ्यांकडेच असं संशयानं बघत म्हणाला. चंद्रभान काहीच न म्हणून समजून म्हणाला, सौदा? कसला सौदा? विश्वास म्हणाला, तुम्ही मला गाडीवर सोडाल माझ्या कॉलेजवर आणि पुन्हा म्हणाल माझ्या पोरीसोबत लग्न कर. आजकाल सगळे तेच तर करतात.
मदत करतात आणि लग्न करायला लावतात. असं म्हणून विश्वास रागात तसाच पुढे निघाला. आणि चंद्रभान आता हसला आणि म्हणाला, "अच्छा, असं आहे वय तुझ्या डोक्यात? अरे पण सांगू का तुला, माझ्या पोरीला आधीपासूनच 2 स्थळं टपून आहे ती. आणि माझी पोरगी ना चंद्राच्या तुकड्यासारखी आहे, एकदम लाखात एक, एकदम देखणी. तसा तू पण काही कमी देखणं नाहीस बरं का, खूप देखणं आहेस. शोभशील माझ्या पोरीला आणि तिला बघितल्यावर माझ्या आधी तूच मागणं घालशील, मला खात्री आहे. पण तो विषय फार लांबचा आहे. आता शिकतोयस तर शिक, पण मी तुझ्याशी कसलाच सौदा करणार नाही. चल बस, सोडतो तुला." आणि विश्वास म्हणाला, "नक्की ना? पुन्हा माझ्याकडून 1 रुपया मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्यापेक्षा मी चालत जातो. माझ्याकडे अजून 1 दिवस आहे कॉलेज सुरू व्हायला, तोपर्यंत मी पोहोचेल." आणि चंद्रभान म्हणाला, "बस रे बस, नाही घेत तुझ्याकडून मी पैसे." मग विश्वास गाडीवर बसला आणि चंद्रभान त्याच्या बडाया मारायला लागला. "माझं पण पोरगं असंच बाहेर शिकतं वगैरे" म्हटला आणि त्याला त्याच्या हॉस्टेलवर सोडलं. आणि चंद्रभान त्याला मुद्दाम म्हणाला, "चल 5 रुपये दे, एसटीचं तिकीट." तसा विश्वासनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि अविश्वासानं बघत म्हणाला, "तुम्ही असं नाही करू शकत. मला वाट खर्चाला पैसे घालवायचे नव्हते, म्हणून मी चालत येत होतो." आणि चंद्रभान हसला आणि मला, "राव दे रे लेकरा, गंमत केली, पण इकडे ये." असं म्हणून चंद्रभाननं खिशातनं 20 रुपयाची नोट काढली आणि त्याच्या हातात ठेवली आणि म्हणाला, "राहू दे, पुन्हा गेलास ना घरी तरी एसटीनं जा, असं चालत जाऊ नको पैसे वाचवण्यासाठी." मला लय वाईट वाटलं. माझं पण पोरगं तुझ्यासारखंच कुठंतरी शिकतंय, मला त्याची पण आठवण आली बघ. असं म्हणून विश्वास काही बोलण्याच्या आतच चंद्रभान गाडीला किक मारून त्याच्या हातावर 20 रुपये ठेवून निघून गेला. आणि विश्वास थक्क होऊन चंद्रभानकडे बघायला लागला. आणि इतक्या प्रेमानं मायेनं आजपर्यंत कुणीच काही दिलं नव्हतं. चंद्रभान पहिलाच होता, तो पण अनोळखी होता. आणि विश्वासला त्याच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली. आणि जर पुन्हा कधी हा भेटला ना माणूस, तर या 20 रुपयाचे 200 रुपये परत करीन आणि त्याच्या उपकाराची परतफेड करीन, असं विश्वासनं मनात ठामपणे ठरवलं. आता चंद्रभान संतूच्या बोर्डिंगपासूनच सारखा सारखा जायचा, पण त्याला संतूची कधीच आठवण येत नव्हती. पण का कुणास ठाऊक विश्वासला बघितलं आणि त्यालाही संतूची आठवण आली. शेवटी रक्त रक्ताकडे ओढ घेतं असं म्हणतात, तसंच झालं. चंद्रभान संतूला शोधत त्याच्या बोर्डिंगवर गेला आणि त्याला असं आलेलं बघून संतू चकितच झाला आणि बाप भेटायला आला म्हणून त्याचं काळीज सुपा इतकं मोठं झालं. मग चंद्रभान त्याला पण भेटला, बाहेर घेऊन गेला, भजी चारलं. पाठीमागं काही दिवसांपूर्वी दत्तू आणि पुष्पाचा लाड केला, पण संतू नसल्यामुळे त्याचा लाड नाही करता आला. ते त्यानं आत्ता त्याचे लाड केले आणि मग त्याला बोर्डिंगवर सोडला. त्याच्या पण हातावर 20 रुपये ठेवले आणि निघताना संतू भाऊक होऊन त्याच्या पाया पडला. आणि संतू म्हणाला, "तात्या, मला पैसे नकोत, तुम्ही मला भेटायला आला हेच माझ्यासाठी खूप आहे. पण तात्या, आईची काळजी घ्या, आम्हाला तुमच्याशिवाय कुणीच नाही." असं म्हणत संतूचे डोळे पाण्यानं भरले आणि चंद्रभान काहीच न बोलता निघून गेला. मग आता काय होईल पुढं? स्टोरी आणखीन जास्त इंटरेस्टिंग होत जाणार आहे. पुष्पा, मुक्ता आणि विश्वास यांचं नशीब त्यांना कसं एकत्र आणेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.